मराठी माझी आई, उत्तर भारत मावशी। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे। आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर बातमीनंतर न्यूज 18 लोकमतवर सुर्वेंनी मागितली माफी। शेलारांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं। शेलारांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर। तर ठाकरे राहुल गांधींच्या भूमिकेत राज्याचा पप्पू कोण हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत बावनकुळेंनीही सुनावलं। राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये। मतं मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका। दुबार मतदारांच्या यादीमध्ये हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का? शेलारांचा थेट सवाल। ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत आणि नील देसाई निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये बसले ताटकळत। वेळ मागितल्यानंतरही निवडणूक आयोग भेटायला वेळ देत नसल्याचा आरोप। फलटण डॉक्टर प्रकरणामध्ये 6 आरोपी मोकाट। तुमच्या तपासावर विश्वास कसा ठेवायचा? डीवायएसपींना निवेदन देत सुषमा अंधारेंची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती नेमण्याची मागणी। कबूतरखान्याबाबत 15 दिवसात तोडग्याचं सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर जैन मुनी निलेश चंद्र यांनी आमरण उपोषण घेतलं मागे। मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांनी भेट घेतल्यानंतर निर्णय। आणि बिबट समस्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेऊ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आंदोलकांना फोनवरून आश्वासन। तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी वन विभागाच्या 5 टीम तैनात। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात। या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा। मतदार यादीमधील घोळाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे। ही पहिली बातमी। दुबार मतदार नोंदणीवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर वोट जिहादचा आरोप केलाय। आणि फलटणमधील महिला डॉक्टरच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात। बीडमध्ये सुप्रिया सुळेंनी पीडितेच्या आई-वडिलांची भेट घेतली। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं। तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून फलटणमध्ये सुषमा अंधारेंनी आंदोलन केलं आहे। तर पुण्यामध्ये पीडितेचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरेंनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात तीव्र निदर्शनं केली। यावेळी त्यांनी चाकणकरांवर गंभीर टीका सुद्धा केली आहे। यानंतर पुढची बातमी आहे शिरूरमधल्या बिबट्याची। शिरूरमध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत पसरलेली आहे। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे स्थानिक आक्रमक झाले। या विरोधात निदर्शनं सुद्धा करण्यात आलेली आहे। या सर्व बातम्या आपल्याला या बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहेत। सगळ्यात आधी पाहूयात बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून सुरू झालेल्या राजकारणाची। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मतदार यादीमधील घोळाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे। विरोधकांनी मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढत यादीमधील घोळावरून जोरदार टीका केली। राज ठाकरेंनी तर काढ रेतोय कापड असं म्हणत दुबार मतदारांचा भांडाफोडच केला। तर राज ठाकरेंच्या या आरोपांना आशिष शेलारांनी लाव रे तो व्हिडिओनं उत्तर दिलंय। कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधल्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केल्याचा दावा ठाकरेंनी केला होता। तर विरोधक केवळ हिंदू मतदारांच्या नोंदींमधील घोळ दाखवत वोट जिहाद करत असल्याचा आरोप आशिष शेलारांनी केलाय। यावेळी आशिष शेलारांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदारांची संख्या जाहीर करत खळबळजनक दावा केला। तर मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं सत्ताधारी समोर आणत असल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। कर्जत, जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा, कळवा यात दुबार मतदार नाहीत। कल्याण, डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर, पाटील तुम्हाला आठवतात। ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसला तर लांगूल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे?
दरम्यान आशिष शेलारांनी कोणकोणत्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा केलाय त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कर्जत जामखेडमध्ये दुबार मतदार आहेत 5532 आणि विजय झाला आहे रोहित पवारांचा 1243 मतांनी आणि साकोलीमध्ये 477 दुबार मतदार असल्याचा दावा आशिष शेलारांनी केला। या ठिकाणी नाना पटोलेंचा 208 मतांनी विजय झालाय। तर बांद्रे पूर्वमध्ये 13313 दुबार मतदार असल्याचं आशिष शेलार म्हणतात आणि इथून सरदेसाई यांचा 11365 मतांनी विजय झाला। तर मुंब्र्यामधून 30,601 दुबार मतदार असल्याचा दावा शेलारांनी केलाय आणि या ठिकाणी आभाडांचा विजय हा 96,228 मतांनी झालेला आहे। तर लातूर शहरामध्ये 20,613 दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आलाय आणि या ठिकाणी देशमुख यांचा 7,398 मतांनी विजय झालाय। तर मालाड पश्चिममध्ये 17,007 दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आला आहे आणि या ठिकाणावरून असलम शेख यांचा 6,227 मतांनी विजय झाला। दरम्यान शेलारांच्या या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावलाय, पाहूया। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते, ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही। पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्ये सुधारणा करा, आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो। कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलारनी पुराव्यानिशी दिलेलं आहे, म्हणजे आशिष शेलारनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे, ते सोडून द्या, पण त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपाने सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात, हे माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे। मग त्याच्यामध्ये तुम्ही काय हिंदू मुस्लिम आणखीन कोण असतील तुमच्या लेखी ते सगळे काढा, आपण संपूर्ण यादीमध्ये आम्ही सुधारणा मागतो आहोत। मुळात आशिष शेलार ज्या पद्धतीने बावचळले आहेत, जो प्रचंड असा मोर्चा झाला त्या मोर्चामुळे भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे। मुळात ते या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे, त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत, ही आमची जी मागणी आहे। तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मागणीशी आशिष शेलार सहमत आहेत का? तर कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये 5,500 मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आला होता। यावर रोहित पवारांनी काय उत्तर दिलं तेही पाहूया। त्यांनी स्वीकारलं, आम्ही जे बोलत आहोत ते काय स्वीकारलं, त्यांनी स्वीकारलं आहे की